मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त ठाकरे बंधू आज एकत्र येणार। षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम। महापालिका निकालानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे बंधू एकत्र येणार। बाळासाहेब ठाकरेंची आज 100वी जयंती। रिगल सिनेमा समोरील बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंकडून अभिवादन। आदित्य ठाकरेंसह ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेही उपस्थित। बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त राज ठाकरेंचा सामनाच्या वृत्तपत्रामध्ये लेख। बाळासाहेब ठाकरे हा विद्यापीठांमधून शिकवण्याचा विषय, पण आपल्याकडे तशी मानसिकताच धोरणकर्त्यांमध्ये नाही, राज ठाकरेंचं लिखाण। शिवसेना सत्तेसाठी कधीही लालची नव्हती, ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। तर शिवसेना सत्यासाठी लालची असल्याचंही वक्तव्य। केडीएमसीमध्ये शिवसेनेच्या 4 नगरसेवकांना डांबून ठेवलंय, ठाकरे सेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख अल्पेश भोईरांचा आरोप। डांबून ठेवलेले नगरसेवक आमच्या संपर्कात, भोईर यांचा दावा। केडीएमसीमध्ये शिंदेना मनसेचा पाठिंबा, भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांची फेसबुक पोस्ट व्हायरल। पोस्टमध्ये योद्धा धारातीर्थी पडलेला, पाठीमध्ये बाण रोवलेलं चित्र। केडीएमसीमधील जनतेनं याचा संबंध भाजपशी लावू नये अशी पोस्ट व्हायरल। केडीएमसीमधील महापौर पदासाठी शिंदेच्या शिवसेनेच्या हालचाली सुरू। शिंदेच्या शिवसेनेचे महापौर पदाचे 2 दावेदार, या दोन्ही दावेदारांना अज्ञातस्थळी नेण्यात आलंय। शिवसेना शहराध्यक्ष रवी पाटील यांच्या निवासस्थानी हर्षाली चौधरी आणि किरण भांगले यांची चर्चा। कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचा स्वतंत्र गट स्थापन केला। निवडून आलेले दोन्ही नगरसेवक आमच्यासोबत, आम्ही कोणाला पाठिंबा दिला नाही, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरांची भूमिका। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे पाठोपाठ ठाकरे सेनाही शिंदेना पाठिंबा देण्याची शक्यता। सन्मानजनक प्रस्ताव दिल्यास विचार करण्याच्या ठाकरेंच्या सूचना। ठाकरेंच्या भेटीनंतर नगरसेवक उमेश बोरगावकरांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीमध्ये मनसे मित्रपक्ष म्हणून चालणार असेल तर मुंबईतही चालेल, शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्केंची प्रतिक्रिया। मनसे म्हणजे एमआयएम नाही, नरेश म्हस्केंचं वक्तव्य। महापालिकेनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजप अजित पवारांना घेरण्याच्या तयारीत। भाजपनं अजित पवारांची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेकडून विकास कामांवर केलेल्या खर्चाची माहिती मागवली। कोल्हापुरात गडहिंग्लज, चंदगड आणि आजरामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावर लढणार। हसन मुश्रीफांच्या नेतृत्वाखाली एकत्र निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय। जळगावच्या पाळधी ते मंत्री गुलाबराव पाटलांच्या मुलाचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा आशाचे बॅनर, तर प्रेमापोटी कार्यकर्ते बॅनर लावत असतात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया। लातूरच्या उदगीरमध्ये तरुणानं माजी मंत्री संजय बनसोडेंच्या कार्यालयाच्या बाहेर लघुशंका केल्याचा प्रकार। वडिलांना जिल्हा परिषदेची उमेदवारी न दिल्यानं तरुणाचं घृणास्पद कृत्य, तर संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कृत्य केल्याची माहिती। सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या वडिलांच्या बॅनरवरील फोटोवर जादूटोणा। झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जादूटोण्याचा प्रकार। वाळवा तालुक्याच्या येलूर परिसरामध्ये लागलेल्या बॅनरवर जादूटोणा झाल्याचा संशय। सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का। जिल्हा परिषदेच्या कोळपे मतदारसंघामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील नारकर यांचा अर्ज बाद। उमेदवारी अर्जामध्ये शपथपत्र पूर्ण नसल्यानं सुनील नारकर यांचा अर्ज बाद। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 पैकी 51 जागांवर भाजप रिंगणामध्ये। भाजपची राष्ट्रवादीसोबत उदगीर, जळकोट आणि साकूर तालुक्यामध्ये युती। जास्तीत जास्त जागा भाजपकडे आहेत, त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशीच लढत होण्याची चिन्ह। अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये। अंबई जिल्हा परिषदेमधून आमिर सत्तार निवडणूक लढवणार। करमाळा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक छाननी वेळी वाद। निवडणूक निर्णय अधिकारी अनिल कारंडे आणि शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यामध्ये खडाजंगी। महेश चिवटेंनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या गाडीसमोर घोषणा देत निषेध केला। पुण्याच्या मावळमध्ये जिल्हा परिषदेमध्ये यंदा तिरंगी लढत। भाजप शिंदेची शिवसेना एकत्र लढणार, तर अजितदादांची राष्ट्रवादी आरपीआयची युती। मावळमध्ये मविया एकत्र। रायगडच्या जांभूळपाडा गडामध्ये प्रतिष्ठेची लढत होणार। भाजप विरुद्ध शिंदे शिवसेना आमने सामने। यात भाजपच्या खासदार धैर्यशील पाटील यांच्या पत्नी नीलमा पाटील, तर आमदार महेंद्र दळवींचे निकटवर्तीय दिलीप भोईर यांच्या कन्या दीपाली भोईर यांच्यामध्ये लढत। भाजपला संपवणारा अजून जन्माला यायचा आहे। मंत्री जयकुमार गोरेंची नाव न घेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील यांच्यावर निशाणा, तर कोणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाद करू नका असंही वक्तव्य। लाडक्या बहिणीनं निवडणुकीमध्ये चमत्कार दाखवला, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य, तर राज्यामध्ये शिवसेना पक्ष दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला, शिंदेंचं वक्तव्य। आता मी पण दाओसमध्ये जाऊन वांद्र्यासाठी एमओयू करणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या दाओस दौऱ्यावर आदित्य ठाकरेंची टीका। जवळ राहणाऱ्यांसोबत दाओसमध्ये जाऊन चर्चा करण्यात काहीच अर्थ नसल्याचीही टीका। मुंबई पुण्याचं महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका ही खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण। मुंबईतील महापौरपदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेचा आक्षेप। सत्ताधाऱ्यांनी मताधिक्य पाहून सोडत काढली। किशोरी पेडणेकरांचा आरोप। मुंबई मनपासाठी मागच्या 2 वेळेला
सर्वसाधारण आरक्षण आता एससी एसटीतून का नाही, पेडणेकरांचा सवाल. तक्रारींची नोंद घेतली, सर्व प्रक्रिया नियमानुसारच, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं स्पष्ट. महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे, भाजप नेते आशिष शेलार यांचं उत्तर. महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौलानं बसेल, शेलारांची प्रतिक्रिया. महापौर पदाचं आरक्षण सोयीनुसार केलेलं आहे. मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आक्षेप खरा आहे. या संदर्भात ठाकरे पक्ष कोर्टामध्ये सुद्धा जातील असं चित्र. पेडणेकरांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. नवी मुंबई, पुणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगलीमध्ये खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार. तसंच नागपूर, अमरावती महापालिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव. छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड तर नाशिक, धुळे, मालेगाव महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर विराजमान होणार. एकूण 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर. त्यातील 9 महापालिकांमधील जागा महिलांसाठी राखीव. मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, धुळे, मीरा भाईंदरचाही समावेश. कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार. तर ठाणे, जालना, लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल. जालना, लातूरमधील महापौर पदाची जागा महिलांसाठी राखीव. अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव महानगरपालिकेमध्ये ओबीसी महिला प्रवर्गासाठी महापौर पद आरक्षित. तर उल्हासनगर, कोल्हापूर, पनवेल, इचलकरंजी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित. मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सेहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस. विजयी होताच मुंब्रा हिरवं करून टाकू असं वक्तव्य केलं होतं. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सेहर शेख यांना नोटीस देण्यात आली. मुंब्र्याला हिरवा करायचं म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं. एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक. सोमय्यांकडून मुंब्र्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट. मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे बॅनर. महापौर मराठीच व्हावा, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिलाय. बॅनरमुळे राजकीय वातावरण तापलं. 50% आरक्षण मर्यादेबाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये 27 जानेवारीला सुनावणी होणार. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठापुढे सुनावणी निश्चित. 20 जिल्हा परिषद आणि 200हून अधिक पंचायत समित्यांचं भवितव्य ठरणार. अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजपा आणि एमआयएमची युती. समितीच्या सभापतीपदासाठी भाजपा आणि एमआयएमची एकमेकांना साथ. राजकीय चर्चांना उधाण. मनसेचे मुंबईतल्या 6 नगरसेवकांकडून गट स्थापन. शिवतीर्थहून कोकण भवनामध्ये जात केली नोंदणी. यशवंत किल्लेदार मनसेचे मुंबई महापालिकेमधील गटनेते. भाजप आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटतो असा संवाद. बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप. कुसेंनी आरोप फेटाळले. सोलापूरमध्ये महापौर पदासाठी भाजपच्या 3 आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळणार. सोलापूर महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव. त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार चढाओढ. मुलुंड भांडूपमध्ये मंगळवारी पाणी बंद. तसंच ठाणे शहरातील काही भागातलंही पाणी पुरवठा बंद राहणार. जलवाहिनीचं स्थलांतरण आणि दुरुस्तीचं काम करण्यासाठी 27 जानेवारीला सकाळी 10 वाजल्यापासून 28 जानेवारी सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी बंद असणार. मुंबईतील 106 बांधकामं त्वरित थांबवण्याचे आदेश. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेचा निर्णय. हवेची गुणवत्ता मोजणारे सेन्सर्स न बसवल्यानं पालिका प्रशासनाकडून संबंधितांना नोटीस. उत्तर भारतावर पुन्हा एकदा वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण होण्याची शक्यता. मुंबईसह राज्यामध्ये थंडीचा प्रभाव जाणवणार. 26 जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानामध्ये घट. पुन्हा एकदा घट होणार. रेल्वेच्या पश्चिम आणि मध्य मार्गावर धावत्या रेल्वेवर 212 वेळा दगडफेक. जुलै ते डिसेंबर 2025 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये 212 वेळा दगडफेक. संशयास्पद व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन. मुंबईमध्ये लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे लोकल सेवा कोलमडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे कल्याणमध्ये अनेक लोकल रखडण्याच्या घटना. रेल्वे प्रवासी संघटनांकडून लोकलला प्राधान्य देण्याची मागणी. मुंबई लोकल आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये चोरी दगडफेक रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून कडक पहारा. मध्य पश्चिम रेल्वेवर 60 ठिकाणी रेल्वे पोलिसांची विशेष गस्त. 10वी आणि 12वीच्या परीक्षा कॉपीमुक्त आणि तणावमुक्त वातावरणामध्ये घेण्यासाठी शिक्षण विभागाचा मोठा निर्णय. 80% परीक्षा केंद्र सीसीटीव्ही देखरेखीखाली. आणखी सीसीटीव्हीची संख्या वाढणार. संजय राऊत यांना मालेगाव अप्पर न्यायालयानं ₹1000 दंड ठोठावला. तारखेला अनुपस्थित राहिल्यानं न्यायालयाचा आदेश. मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामध्ये दंड. मुंबईच्या अंधेरीमध्ये 7 बंगला परिसरामध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याचा शिंदेच्या शिवसेनेचा आरोप. बॅनरवरील एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकरांचा फोटो फाडल्याचा प्रकार. वर्सॉ पोलीस ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून तक्रार दाखल. महाड नगर परिषदेमधील राडा प्रकरणी आज सुनावणी होणार. भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले यांना सुनावणीपूर्वी आत्मसमर्पण करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार आमदार आमने-सामने. करमाळा पंचायत समिती निवडणुकीमध्ये खासदार धैर्यशील मोहितेंना आमदार नारायण पाटील यांचं आव्हान. खासदार धैर्यशील मोहितेंच्या विरोधात आमदार नारायण पाटील यांनी पॅनल उभं केलं. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या सर्व पक्षांची बैठक संपन्न. आगामी निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी. तर ईव्हीएम मशीन हटवण्याच्या मागणीसाठी 26 जानेवारीला पालकमंत्र्यांच्या समोर आंदोलन करण्याचा विरोधकांचा बैठकीमध्ये निर्धार. त्रिभाषा धोरण निश्चित करण्याच्या दृष्टीनं गठीत केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखालील समितीला दुसऱ्यांदा मुदतवाढ.
4 फेब्रुवारीपर्यंत समितीला अहवाल सादर करावा लागणार. कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावरील महत्वाची सुनावणी पुढे ढकलली. सुप्रीम कोर्टामध्ये 2 न्यायाधीशांचंच खंडपीठ उपलब्ध असल्यामुळे प्रकरण पुढील तारखेसाठी स्थगित. अखिल भारतीय किसान सभेचे लाल वादळ नाशिकच्या दिशेनं शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघणार. चांदवडमधील 3 दिवस धरणं आंदोलनाची दखल न घेतल्यानं एकूण 17 मागण्यांसाठी लाँग मार्च. नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोबाईल टॉवर बंद अवस्थेत. मोबाईल कंपन्यांनी तातडीनं मोबाईल टॉवर सुरू करण्याची खासदार गोवाल पाडवींची मागणी. नंदुरबारमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून रस्ता वाहतूक सुरक्षा सप्ताह निमित्तानं जनजागृती. हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती. हेल्मेट वाहतूक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई होणार. जळगावच्या पाळधी गावामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांच्या हस्ते फिरते नेत्र तपासणी रुग्णवाहिकेचं लोकार्पण. जळगाव ग्रामीण मतदारसंघ मोतीबिंदू मुक्त करण्याचा गुलाबराव पाटलांचा संकल्प. नंदुरबारमध्ये हवामान बदलामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर मर आणि घाटा अळीचा प्रादुर्भाव वाढला. शेतकऱ्यांनी योग्य फवारणी आणि खबरदारी घेण्याचं कृषी विभागाचं आवाहन. धुळे महानगरपालिका निवडणुकीमध्ये 74 पैकी तब्बल 41 महिला उमेदवार विजयी तर 27 महिला उमेदवार एकट्या भाजपच्या. महापौरपद महिला आरक्षित असल्यानं धुळे महापालिकेमध्ये महिला राज येणार. क्रेडिट कार्डप्रमाणे यूपीआय अॅपमधून लहान मोठ्या खर्चासाठी 5,000 रुपयांपर्यंतचं कर्ज मिळणार. संबंधित तारखेच्या आत पेमेंट केल्यास व्यवहारावर कोणतेही शुल्क लागणार नाही. आरबीआय आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लवकरच ही प्रणाली सुरू करण्याची तयारी. राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या वाहनांसाठी जारी करण्यात आलेले टोलचे नियम सरकारकडून आणखी कडक. एखाद्या वाहनावर टोलची थकबाकी असेल तर ते वाहन वाहनधारकांना विकता येणार नाही. अटल पेन्शन योजनेला 5 वर्ष मुदतवाढ. अटल पेन्शन योजना 2030-31 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आर्थिक सहाय्य सुद्धा वाढणार. 25 वर्षानंतर चितळसर मानपाडा म्हाडा सोडतीमध्ये न्याय. घरासाठी 52 ऐवजी 36,51,000 रुपये आकारणार. 2000 साली काढलेल्या सोडतीमधील 156 विजेत्यांना दिलासा. मुंबई लोकलच्या केबिन बाहेर सीसीटीव्ही लावण्यात येणार. लोकलच्या मोटरमन केबिनसमोर होणाऱ्या अपघातांचं योग्य कारण आणि विश्लेषणासाठी मध्य रेल्वेचा निर्णय. पुण्यामध्ये 110 ब्लॅक स्पॉट. हडपसर, कात्रज, वारजे परिसरात धोकादायक ठिकाणं. शहरामध्ये रस्ते वाहतुकीचा वेग वाढत असताना अपघातांचा धोकाही वाढत चालल्याचं समोर. वाहतूक पोलीस आणि प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची नागरिकांची मागणी. पुणे महापालिका प्रशासनाकडून सभागृह सुरू होण्यापूर्वी महापालिकेमधील पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू. भवन परिसरासह 4 प्रमुख भागामध्ये सक्षम पार्किंग व्यवस्थेवर भर. पार्किंग करण्यासाठी होणारी डोकेदुखी थांबणार. दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारीनंतर पुणे महापालिका सतर्क. दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यानं तातडीच्या उपाययोजनांसाठी 20 कोटी 20 लाख रुपयांच्या कामांना मान्यता. कांजूरमार्गमधील डम्पिंग ग्राउंडमुळे विक्रोळीमधील रहिवाशांना त्रास. समिती नेमूनही दुर्गंधी जैसे थे. हायकोर्टानं प्रशासनावर ताशेरे ओढले. लखनौमधील कचराभूमीचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे आदेश. केंद्र सरकारकडून जुना आयकर कायदा 1961ला बदलून आता नवीन आयकर कायदा लागू करण्याचा निर्णय. नवीन कायदा येत्या 1 एप्रिल 2026 पासून देशभरात लागू केला जाणार. सामान्य करदात्याला आयटीआर फाईल दाखल करताना कमी गोंधळाला सामोरं जावं लागणार. बीड शहरामधील उद्योजकावर जीएसटी पथकाची छापेमारी. उद्योजकाच्या मालमत्तेची सकाळपासून मोजदाद सुरू तर उद्योजकाच्या निवासस्थानी आणि ऑफिसवर छापे टाकण्यात आल्याची माहिती. महाराष्ट्राच्या चित्ररथाची पहिली झलक TV9 मराठीवर. आत्मनिर्भर गणेशोत्सवाचा भव्य चित्ररथ. महाराष्ट्राची परंपरा आणि आर्थिक शक्तीचं घडणार जगाला दर्शन. नाशिकच्या गंगापूर धरणावर लढाऊ विमानांचा थरार. सूर्यकिरणच्या वैमानिकांकडून हवाई कसरती. नाशिकमध्ये पहिल्यांदाच एकाच वेळेला 9 लढाऊ. बदलापूर अत्याचार प्रकरणामधील आरोपी स्कूल व्हॅन चालकाला आज कोर्टामध्ये हजर करणार. स्कूल व्हॅन चालकानं 4 वर्षाच्या चिमुकलीवर केला होता अत्याचार. धुळ्यामध्ये मध्यधुंद टेम्पो चालकाच्या धडकेमध्ये विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू. घटनेनंतर नागरिकांकडून संताप व्यक्त. संबंधित टेम्पो चालकावर कारवाई करण्याची मागणी. मीरा भाईंदरमधील रॉयल स्काय स्पावर पोलिसांचा छापा. पोलिसांकडून 6 तरुणींची सुटका तर 6 आरोपींना पेड्या. या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नवघर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रायगड जिल्ह्यामधील भीरा फाट्याजवळ दुचाकीचा भीषण अपघात. 2 जण जखमी. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. तमिळनाडूनंतर कर्नाटकमध्येही राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी राज्य विधानसभेमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणातील केवळ 2 ओळी वाचल्या आणि सभागृहातून निघून गेले. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांकडून राज्यपालांच्या भूमिकेच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची भूमिका. कवी वरवरा राव यांना भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी दिलासा नाही. मुंबईतील राहणीमान आणि भाडे परवडत नसल्यानं हैदराबादला स्थलांतरित होण्याची परवानगी नाकारली. याच प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांना ट्रायल सुरू असतानाही दिल्लीमध्ये जाण्यास परवानगी दिल्यानं वरवरा राव यांनी मागणी केली होती. 1984च्या शीख विरोधी दंगलीमधील आरोपी काँग्रेसचे माजी नेते सज्जन कुमारची कोर्टाकडून निर्दोष सुटका. मात्र इतर दाखल गुन्ह्यांमुळे जेलमध्येच राहावं लागणार. 1984च्या शीख विरोधी दंगलीशी संबंधित 2 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये सज्जन कुमारला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
मंत्रिमंडळानं तयार केलेलं भाषण वाचण्याच्या ऐवजी राज्यपालांनी स्वतः तयार केलेलं भाषण वाचलं. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्यावर आरोप. राज्यपालांच्या कृतीच्या विरोधात कर्नाटक राज्य सरकार जे आहे ते सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी. मनरेगा रद्द करण्यामागे मोदी सरकारचे कृषी कायद्यांप्रमाणे उद्दिष्ट. काँग्रेसच्या राष्ट्रीय मनरेगा श्रमिक संमेलनाला संबोधित करताना राहुल गांधींचा आरोप. तर मनरेगा रद्द करणं गांधीजींची स्मृती पुसण्यासारखं असल्याची काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची टीका. झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक. 15 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश. नक्षली नेता अनल उर्फ पती राम मांझी चकमकीमध्ये ठार. जम्मू आणि काश्मीरच्या दोडा जिल्ह्यामध्ये लष्कराचं वाहन रस्त्यावरून घसरून दरीमध्ये कोसळलं. अपघातामध्ये 10 जवानांचा मृत्यू. भदरवाह चंबा आंतरराज्य रस्त्यावर खन्नी टॉप परिसरामध्ये अपघात. छत्तीसगडमधील बलोदा बाजार जिल्ह्यातील बकुलाही परिसरामध्ये असलेल्या स्पंज आर्यन प्लांटमध्ये भीषण स्फोट. प्लांटच्या कोळसा भट्टीमध्ये स्फोट झाल्यानं 6 कामगारांचा मृत्यू. 5 मजूर गंभीर जखमी. डस्ट सेटलिंग चेंबरमध्ये झालेल्या स्फोटादरम्यान गरम कोसळा कामगारांच्या अंगावर पडला. मणिपूरमध्ये मैतेई गटातील एका व्यक्तीची आदिवासी महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून गोळ्या घालून हत्या. मृत व्यक्ती काकचिंग खुनोमधील रहिवासी होता. प्रयागराजमधील अविमुक्तेश्वरानंद आणि माघ मेळा प्रशासन यांच्यामधील संघर्ष वाढला. 48 तासांच्या आत प्रशासनानं अविमुक्तेश्वरानंद यांना दुसरी नोटीस पाठवली. माघ मेळाव्यात बंदी घालण्याचा प्रशासनाचा इशारा. तर काही लोक सनातनला कमकुवत करतायत योगींचा आरोप. झारखंडमधील देवघरमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या ट्रकला ट्रेनची धडक. सुरक्षा गेट पूर्णपणे बंद नसल्यानं ट्रेन आली तेव्हा ट्रक लेव्हल क्रॉसिंग ओलांडत होता आणि ट्रेनच्या धडकेनंतर दोन्ही दुचाकी चिरडल्या गेल्या. ट्रेनचा स्पीड अत्यंत कमी असल्यानं मोठा अपघात टळला. बांगलादेशमध्ये अस्थिरता वाढली. भारताकडून नॉन फॅमिली पोस्टिंग ढाक्यासह प्रमुख शहरातील भारतीय अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भारतामध्ये परतण्याचे आदेश. बांगलादेशात पाक समर्थक इस्लामिक पक्ष सरकार स्थापन करण्याची शक्यता. पुढील महिन्यामध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मोठा राजकीय बदल पाहायला मिळण्याची शक्यता. देशाच्या स्वातंत्र्याला विरोध करणारा पक्ष सर्वेक्षणामध्ये दुसऱ्या क्रमांकावर. माझी हत्या केल्यास इराणचा संपूर्ण नायनाट करणार. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा. अमेरिका आणि इराणमधला तणाव वाढला. युरोपियन संघाची भारतासोबतच्या नवीन संरक्षण कराराला मंजुरी. पुढील आठवड्यामध्ये नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या भारत EU शिखर परिषदेमध्ये करार होणार. कर्करोगग्रस्त रुग्णांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन भारतानं काबूलला 7.5 टन जीवनरक्षक कर्करोगावरील औषधं पाठवली. अफगाणिस्तानमधील मैत्रीपूर्ण जनतेला मदत करण्यासाठी भारताची बांधिलकी. आयसीसी एकदिवसीय क्रमवारीमध्ये 7 दिवसांच्या आत विराट कोहलीनं पहिलं स्थान गमावलं. न्यूझीलंडचा डॅरेल मिचेलची 845 रेटिंगसह पहिल्या स्थानावर मुसंडी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते. मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.